नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज अनुदानाविषयी एक महत्त्वाचा विषय आपण जाणून घेणार आहोत. आत्ता सध्या पूर्वसंमती आल्यानंतर 30 दिवसात जी अवजार आपल्याला खरेदी करायची होती, या मुदतीसाठी शिथिलता राज्य सरकारकडून मिळालेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या पहिल्यांदा आपल्याला GST वगळून अनुदान दिलं जायचं, म्हणजे GST मायनस करून. तर आत्ता नवीनमध्ये GST पकडून जी काही तुमची टोटल रक्कम असेल याच्यावरती अनुदान दिलं जाणार आहे. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं जे अवजार घ्यायचे त्याला अनुदान किती आहे हे नक्की जाणून घ्यायचंय आणि त्यानंतरच कोटेशन घ्यायचंय. कारण बरेच वेळा होतंय कसं की शेतकरी लोक अनुदान 50% मिळतंय या हिशोबानं कोटेशन वाढवून घेतायत. तर माझी कळकळीची विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी कोटेशन वाढवून न घेता त्या अवजाराला किती रकमेचं अनुदान आहे हे समजून घेऊन त्या पद्धतीनं, कारण उदाहरण आपण जर ट्रॅक्टर घेतला 9 लाखाचा तर त्याला 50%नं 4.5 लाख रुपये अनुदान पाहिजे, पण 1.25 लाख रुपये अनुदान आहे. तर यामुळं बरेचसे शेतकरी कोटेशन्स वाढवून मागतायत. तर कृपया तसं करू नका आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवजारांना अनुदान शासनानं उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अर्ज करावा. मनुष्यचलित असू द्या किंवा कोणतेही अवजार असू द्या, सगळ्या अवजारांना अनुदान आहे. किती अवजार अनुदान मिळतंय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये आपण निश्चित कमेंट करा. आम्ही किती अनुदान आहे हे निश्चित सांगू. धन्यवाद.